कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 6 उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र माघारी घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 नगराध्यक्ष पदासाठीचे नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यात आलेले आहेत, तर 4 सदस्य पदासाठीचे नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यात आलेले आहे। नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या अंतिम वेळेनंतर आता कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठीचे एकूण 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत, तर सदस्य पदासाठीचे एकूण 122 उमेदवार सर्व प्रभागामध्ये अ आणि ब जागांचे मिळून निवडणुकीसाठी असणार आहेत। यामध्ये आता उद्या सकाळी 11 वाजता चिन्ह वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि त्यानंतर चिन्ह वाटप झाल्यानंतर ईव्हीएम कमिशनिंग दिनांक 12/12/2025 रोजी सकाळी 8 वाजता सेवानिकेतन या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचं प्रशासनातर्फे आरओ ऑफिस तर्फे आवाहन करण्यात येत आहे। तसे व्हॉट्सअपला त्यांच्या नोटीस देखील जाणार आहे ईव्हीएम कमिशनिंगच्या डेट आणि टायमिंगच्या बाबतीत। त्यानंतर उद्यापासून चिन्ह वाटप झाल्यानंतर निवडणूक प्रचार आणि प्रसारासाठी ज्या उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्ह अलॉट झालेले आहेत त्या चिन्हाचा प्रचार करताना बॅनर, पोस्टर किंवा कटआउट्स काही लावायचे असतील तर त्याचे विहित परवाने विहित वेळेमध्ये एक खिडकी ऑफिस मधून घेण्यात यावेत आणि त्यानंतरच असे प्रचार साहित्य आपण प्रसारित करावे। त्यानंतर ज्या उमेदवारांना वाहनांचा वापर प्रसारासाठी करायचा आहे त्यांनी भोंग्याची आणि वाहनांची देखील परवानगी वेळेपूर्वी घेणं आवश्यक आहे। त्यानंतर आता मतदानाची तारीख ही 20 तारीख आहे। 20 तारखेला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये सर्व 69 मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली जाणार आहे आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबर 2025 ला सकाळी 10 वाजता सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव येथे सर्व ईव्हीएमची झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे। त्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी नामनिर्देशन पत्र भरून निवडणूक लढवलेली आहे अशाच उमेदवारांना किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींना मतमोजणीसाठी उपस्थित राहता येणार आहे आणि त्यासाठीचे विविध पासेस साठी त्यांनी वेळेपूर्वी अर्ज करावेत। ऐन वेळेला पासेस उपलब्ध न झाल्यास पोलीस प्रशासनाला तशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत, कोणालाही विदाउट पास एंट्री दिली जाणार नाही।